हाय हॅलो गुड मॉर्निंग. नवा दिवस नवा ब्लॉग. तुम्ही विचार करत असाल की आज ब्लॉग स्टार्टिंगला परम नाहीये तर शिवायच्या मुळे आहे की शिवायला काल पतंग उडवताना थोडंसं ऊन लागलं, त्यामुळे त्याला थोडा ताप आलेला. म्हणून मग मी काही त्याला आज स्कूलला पाठवलं नाही. म्हटलं ठीक आहे, त्याला ताप आलेला, थोडा आज घरी आरामच करू द्या. आणि परम कडून नमस्कार. परमचा नमस्कार तुम्हाला शिवायने पोचवला. परमची कमतरता शिवायने भरवली. परम काय करतो रे अजून? इतका विचार करायला लागतोय. परम कसा बोलतो ब्लॉग स्टार्टिंग मध्ये? नमस्कार. त्याच्यामुळे मग आजचा ब्लॉग कंटिन्यू करा, बघत राहा की आज आमच्या घरात काय काय होतंय. आज दोघं भाऊ घरी राहणारे म्हणजे 100% मला काय देणार आहे ते बघा. त्याला माहिती आहे ट्युशनला जाणार आहे, पण ट्युशनला जायच्या आधी त्रास देशीलच ना मला. टाइम काय किती झालाय? चला बघा, यांचं टीव्ही बघण्यावरून दोघांचे भांडण चालू आहे. काय कसं सांभाळू मी यांना? आता याचं पाहिलं, परम सुद्धा नीट बघत नाहीये टीव्ही. परम तुला काय बघायचंय? कोकोमेलन. शिवाय तुला काय बघायचंय? मग आता काय करायचं पमा आपण? परम परम असं मारू नाही बबडी, असं मारू नाही. शिवाय शिवाय नाही, शिवाय सोड त्याला. शिवाय तू लहान आहे ना, शिवाय तू लहान आहे. शिवाय शिवाय खूप बॅड दिसतंय आता. शिवाय बॅड दिसतंय. परम परम दादाला मारू नाही परम. शिवाय त्याला मारू नको हा. परम दादाला मारू नये बेटा, मारू नये. ह्या पोरांना एवढी वैतागली मी. जेवणावरून भांडण, टीव्ही वरून भांडण, कशावरून नाही भांडण करत. आणि का झालंय मला असं संताप होतं की का मी शिवायला आज स्कूल मधून घरी ठेवून घेतलेले. स्कूलला तरी पाठवलं असताना तेवढी मला शांतता भेटली असती. बघा याचा आवाज पा. बोल नाही, बोल आता, बोलून घे तू. 10 मिनिटं घरात राहतो, ट्युशन स्कूलचा अभ्यास, ट्युशनचा अभ्यास, मला भेटतो का? लगेच जेवण आता सांगा काय आणि कसं सांभाळू मी? हे लहान बेटका सुद्धा इतका आगाऊ आहे. त्याला बघू दे ना टीव्ही. मग का बरं बघू देणार त्याला? टीव्ही कोणाचा आहे? इतका संताप टीव्ही बघण्यावरून. बघा मला चुबस आहे. हे दोघांमध्ये ना मी वेडी होते खरंच ना. परम त्याला बघू दे बेटा, भांडू नको. दादाला बघू दे. मग दादाला केव्हा बघू देशील टीव्ही? तुमच्या घरी असंच चालतं का? मला नक्की कमेंट करून सांगा. का त्या दादाचं नाव घेतो तू? तो बसला होता ना खायला. दे रे त्याचं दे त्याला दूध. त्याचं दूध दे. दूध दे त्याच्यात. फटकी देऊ का? बघितलं, तुझ्यामुळे दादा रडायला लागला. दे लवकर. कोणी मारलं तुला? दादाने मारलं. त्याला मारू का मी मारू दादाला? बर तू शांत. काय झालं? दादाला रागवतोय तू? परम शिवाय, अरे तुम्ही काय लावलंय आज? तुम्हाला फक्त भांडायचंय का आज? परम आम्ही भांडलो तरी एकत्रच खेळतो. आम्हाला भांडल्याशिवाय होत नाही आणि आम्हा दोघांना, मला परम शिवाय होत नाही आणि परमला माझ्याशिवाय होत नाही. आम्ही रोज एकत्र झोपतो, आम्ही रोज एकत्र खातो. मला परम खूप आवडतो. पप्पी घे. एवढी पप्पी आता एवढी. आता सॉरी म्हण दादाला. परत मारणार नाही तुला.
मार. आता जेवण वगैरे झालं, घरातली सगळी कामं आवरली. चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करू. आवडला असेल तर लाईक करा, पर्यंतसाठी सबस्क्राईब करा. बाय बाय. आमचं चॅनल बघण्यासाठी, परम आमची व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. परमला बोलता येत नाही तरी परम बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यातच खूप आहे. हो ना परम? त्यांना म्हण बाय बाय. परम गुड नाईट. सी यू. उद्या भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय. गुड नाईट.